शेतकरी मित्रांनो, DAP खतापेक्षाही जास्त पॉवरफुल खत तुम्ही घरी बनवू शकता आणि याच्यासोबतच DAPला पर्याय म्हणून सुद्धा मी जे कॉम्बिनेशन सांगणार आहे तर त्या कॉम्बिनेशनचा तुम्ही सध्याच्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये तिथं वापर हा करू शकता. मित्रांनो, DAP म्हणजे काय? डाय अमोनियम फॉस्फेट, ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला 18% आणि जे काही फॉस्फरस आहे तर याचं प्रमाण आपल्याला 46% तिथं पाहायला मिळतं. परंतु बाजारामध्ये कधी कधी DAPचा तुटवडा झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे कॉम्बिनेशन करून DAP खतासारखं खत बनवू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बाजारामध्ये ट्रिपल सुपर फॉस्फेट या नावाचं एक नवीन खत आलेलं पाहायला मिळतं, ज्याला आपण मोनो कॅल्शियम फॉस्फेट असं देखील म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 46% जे काही फॉस्फरस आहे तर त्याची मात्रा पाहायला मिळते आणि याच्यासोबतच आपल्याला 15% जे काही कॅल्शियम आहे तर कॅल्शियमची मात्रा तिथं पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे? एक बॅग TSPची आणि त्याच्यासोबत 20 किलो आपल्याला युरिया टाकायचा आहे. 20 किलो युरियातून बऱ्यापैकी आपल्याला जो DAP मधून जे काही नायट्रोजन भेटणार आहे आणि आपल्याला DAP मधून जे काही फॉस्फरस भेटणार आहे तर अशा प्रकारे दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर सेम जे काही पर्सेंटेज आहे तर तिथं मॅच झालेलं पाहायला मिळेल. आणि विशेष म्हणजे आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस याच्या व्यतिरिक्त जो काही कॅल्शियम आहे तर तो सुद्धा आपल्या पिकाला तिथं भेटलेला पाहायला मिळेल. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असली तर इतर शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपला शेअर करा. तोपर्यंत राम राम.